भारतीय घरांमध्ये 30 ते 35 हजार टन सोनं आहे। भारतीय कुटुंबांची तब्बल 950 लाख कोटीची संपत्ती आजही सोनं आणि रिअल इस्टेटमध्ये अडकून बसली आहे। अडकून बसली असं मी का म्हणतोय? ही तर भारतीय नागरिकांची गुंतवणूक आहे, त्यात काय प्रॉब्लेम आहे? सर्व काही सांगतो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। भारतामध्ये आपण सतत ऐकतो शेअर मार्केट वाढतंय, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढतीये, डीमॅट अकाउंटचा आकडा विक्रमी पातळीवर पोहोचतोय। पण या सगळ्या गोंगाटामागे एक मोठं वास्तव दडलंय। भारतीय कुटुंबांची तब्बल 950 लाख कोटी रुपयांची संपत्ती आजही सोनं आणि रिअल इस्टेटमध्ये अडकून बसली आहे। एका अंदाजानुसार भारतीय घरांमध्ये 30 ते 35 हजार टन सोनं आहे, याची किंमत सुमारे 450 लाख कोटी रुपये इतकी आहे। याशिवाय घरं, फ्लॅट्स आणि जमिनीच्या स्वरूपातील रिअल इस्टेटची किंमत जवळपास 500 लाख कोटी रुपये आहे, म्हणजे एकत्रितपणे जवळपास 950 लाख कोटी रुपये। पण इतकी प्रचंड संपत्ती आर्थिक व्यवस्थेच्या बाहेर आहे। आर्थिक व्यवस्थेच्या बाहेर आहे म्हणजे यात समस्या काय आहे? तर समस्या अशी आहे की या संपत्तीपैकी मोठा भाग हा प्रोडक्टिव्ह म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या गुंतवणुकीमध्ये वापरलाच जात नाहीये। म्हणजे काय? तर अजून सोपं करून सांग, सोनं बहुतेक वेळा हे लॉकरमध्ये पडून राहतं आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यावर अनेक वर्ष पैसा अडकून राहतो, त्यातून नियमित आर्थिक उत्पन्न फारसं मिळत नाही। आता यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की भारतातील कुटुंबांची बचत दर जी आहे ते GDPच्या सुमारे 18% आहे, पण त्या बचतीपैकी फक्त 5.3% पैसेच हे आर्थिक उत्पन्नांमध्ये आहेत, जसे शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा बॉन्ड्समध्ये हे पैसे गुंतवले जातात। म्हणजे बहुतेक पैसा अजूनही भौतिक मालमत्तेमध्येच अडकून आहे, त्याचा थेट तितका अर्थव्यवस्थेला फायदा होत नाहीये। आणखी एक रोचक आकडा यातला सांगतो, तो म्हणजे असा की आज भारतामध्ये 21 कोटीहून अधिक डीमॅट अकाउंट आहेत, पण त्यापैकी फक्त 4.5 कोटीच अकाउंट्स खरोखर सक्रिय गुंतवणूकदार आहेत, बाकी बस नुसते अकाउंट्स क्रिएट करून पडले आहेत। म्युच्युअल फंडचंही चित्र असंच आहे। देशामध्ये सुमारे 26.6 कोटी म्युच्युअल फंड फोलिओज आहेत, पण प्रत्यक्षात गुंतवणूक करणारे युनिक इन्व्हेस्टर फक्त 6 कोटीच इतके आहेत। हा आकडा म्हणजे भारताच्या लोकसंख्येच्या फक्त 4% इतका आहे। याचा अर्थ असा की शेअर मार्केटमध्ये लोक येत असले तरी अजूनही मोठा वर्ग आहे जो या आर्थिक व्यवस्थेच्या बाहेर आहे। पण जर परिस्थिती बदलली तर काय होईल? तज्ज्ञांच्या मते जर भारतातील लोकसंख्येच्या फक्त 10% लोकांनी सुद्धा आपली बचत सोनं, जमीन किंवा या निष्क्रिय मालमत्तेतून काढून आर्थिक बाजारात गुंतवली तर भारताच्या कॅपिटल मार्केटमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते। बरं, आता तुम्ही म्हणाल, तुम्ही म्हणताय तसं केलं तर फायदा काय होईल बाबा? का करावं असं आम्ही? तर याचा फायदा काय होईल तेही सांगतो। तर 2 पातळ्यावर याचा फायदा होईल। पहिला फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला, कारण हा पैसा कंपन्यांमध्ये गुंतवला गेला तर उद्योग, रोजगार आणि विकास वाढेल। आणि दुसरा फायदा हा सामान्य गुंतवणूकदारांना, कारण दीर्घकालीन गुंतवणूक शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये केल्यास संपत्ती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते। तरीही भारतात सोनं आणि जमीन यांचं आकर्षण अजूनही खूप मजबूत आहे, कारण त्यामागे परंपरा, सुरक्षिततेची भावना आणि पिढ्यानपिढ्यांची मानसिकता काम करत आलेली आहे। त्यात काही गैरसुद्धा नाही। आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी हे प्रत्येकांनाच वाटत असते। म्हणूनच भारतासाठी पुढचं मोठं एक आव्हान आहे, ते म्हणजे काय की लोकांना बचतीपासून गुंतवणुकीकडे आणि भौतिक मालमत्तेपासून आर्थिक मालमत्तेकडे वळवणं। कारण भारतातील घरांमध्ये आधीच खूप संपत्ती आहे। प्रश्न फक्त इतकाच आहे की संपत्ती अर्थव्यवस्थेला चालना देईल का, की लॉकर आणि जमिनीतच अडकून पडली आहे? कारण भारत कमकुवत अर्थव्यवस्था नाही आहे, भारताची संपत्ती योग्य ठिकाणी अजून गुंतवण्यात आलेली नाही। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देखील इन्व्हेस्टमेंटच्या फेवरमध्ये आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते देखील सांगा। आणि या गुंतवणुकीच्या पद्धतीबद्दल अधिकाधिक हा व्हिडिओ शेअर करून तुमच्या मित्रांना देखील कळवा। नमस्कार।